कुडाळ इथली हत्येची घटना ही ताजी असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार समोर आलाय। सावडाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना आणि वैभव सावंत या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली। माजी आमदार वैभव नाईक यांनी जखमी दाम्पत्याचे फोटो फेसबुकवर पोस्ट केलेले आहेत। पहिल्यांदा कणकुलीमध्ये ॲडमिट होतं, नंतर कुडाळमध्ये ओरसला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना अत्यंत अमानुष मारहाण केलेली आहे। पोलिसांनी अजूनही त्या गुन्हेगारांना अटक केलेली वस्तुस्थिती आहे आणि या संदर्भात आता आम्ही जे सांगत आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेने होत आहे आणि अशीच वाटचाल जर पोलिसांनी त्या प्रकरणाला हस्तक्षेप नाही केला तशीच वाटचाल होण्याची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या दाम्पत्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे।